नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव प्रकाशन पुणेमध्ये आपलं स्वागत आहे। आपल्या लेक्चर सिरीजमध्ये आज आपण एक महत्त्वाचा घटक पाहणार आहोत की ज्याच्यावरती अलीकडे 2-3 वर्षांमध्ये आयोगाकडून भरपूर प्रश्न विचारण्यात येत आहे। आयोगाचा कल हा थोडा प्रादेशिककडून आंतरराष्ट्रीयकडे वाढलेला आहे। तर त्यातले काही सॅम्पल किंवा महत्त्वाचे आपण इश्यूज पाहू। तर आजचा आपला घटक आहे अलीकडे पार पडलेल्या प्रमुख आंतरराष्ट्रीय परिषदा किंवा बैठका। दरवर्षी युनायटेड नेशनकडून किंवा ब्रिक्सच्या किंवा G20च्या G7च्या आसियानच्या किंवा सार्कच्या वेगवेगळ्या परिषदा या आंतरराष्ट्रीय पातळीवर होत असतात आणि आयोगाकडून त्या परिषदावरती प्रश्न विचारण्यात येतात। तर आपण पाहू की मागच्या 1 वर्षामध्ये कोणकोणत्या परिषदा झालेल्या आहेत आणि त्याचा डेटा आपण कसा हँडल करायचा। पहा, कोणतीही परिषद झाली की ती कोठे झाली, कधी झाली, त्याचे अध्यक्ष कोण होते, त्या परिषदेमध्ये कोणकोणत्या सदस्यांनी भाग घेतला म्हणजे देशांनी भाग घेतला आणि त्या परिषदेमध्ये महत्त्वाचे ठराव वगैरे संमत झालेले आहेत का, या 5-6 बाबी आपण टिपिकली लक्षात घ्यायच्या ज्याच्यावरती पाठीमागे 5-6 वर्षात प्रश्न विचारण्यात आलेले। पाहूया पहिली परिषद G20 समूहाची 18वी परिषद, अत्यंत चर्चेत असलेली परिषद आहे। मागील 1 वर्षापासून या अंतर्गत वेगवेगळे कार्यक्रम पण होत आहेत। ही परिषद होती 18वी एडिशनवर पण आयोग कधी कधी विचारतो मल्टी स्टेटमेंटमध्ये कितवी परिषद होती। याचा कालावधी होता 9 व 10 सप्टेंबर 2023। याचं ठिकाण होतं भारत मंडपम आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र प्रगती मैदान नवी दिल्ली। म्हणजे ही भारतात परिषद पार पडली आणि भारतात पार पडलेली G20ची ही पहिलीच परिषद आहे। म्हणजे एकूण 18 परिषदापैकी G20ची ही पहिलीच परिषद भारतात झालेली आहे आणि ती झाली भारत मंडपम इथं। तर भारत मंडपम हे एक आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र आहे, भारतातलं सर्वात मोठं हे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र आहे। दिल्लीमध्ये त्याची स्पेशल उभारणी करण्यात आलेली आहे। जवळपास 123 एकर क्षेत्रामध्ये हे भारत मंडपम पसरलेला आहे आणि 2700 कोटी रुपये खर्च करून तो बांधण्यात आलेला आहे। आपण आपल्या 38व्या आवृत्तीमध्ये याचा डिटेल इश्यू घेतलेलाच आहे। या परिषदेची मुख्य संकल्पना म्हणजे थीम होती वसुधैव कुटुंबकम। इकडे त्याचा लोगो दिलेला आहे, इथे तुम्हाला दिसतंयच आहे वसुधैव कुटुंबकम, म्हणजे अख्खं विश्व हेच आपलं कुटुंब आहे। एक पृथ्वी, एक कुटुंब, एक देश, एक भविष्य। इथे पहा लोगोमध्ये त्याचा मोटो पण दिलेला आहे किंवा थीम पण दिलेले आहे, वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्युचर। तर हे पण आपल्याला विचारले जाऊ शकतं। त्यानंतर या परिषदेचे अध्यक्ष नो डाऊट पंतप्रधान नरेंद्र मोदी। म्हणजे ज्या देशामध्ये G20ची परिषद होते त्या देशाचे प्रमुख म्हणजे कार्यकारी प्रमुख हे त्या परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात। या परिषदेसाठी भारताचे शेर्पा म्हणजे परदेशातून ज्या प्रमुख व्यक्ती आल्या होत्या त्यांचा आदरातिथ्य करण्याची जबाबदारी ही शेर्पाची असते। तर या परिषदेसाठी अमिताभ कांत हे भारताचे शेर्पा होते। अमिताभ कांत हे नीती आयोगाचे माजी CEO आहेत। 1 डिसेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2023 असं 1 वर्ष भारताकडे G20 परिषदेचं अध्यक्षपद आहे। पुढचं अध्यक्षपद हे ब्राझीलकडे असणार आहे। म्हणजे 1 डिसेंबर 2023 ते 30 नोव्हेंबर 2024 असं 1 वर्ष पुढचं पद हे ब्राझीलकडे असणार आहे। तर भारताच्या अध्यक्षपदामध्ये ही G20ची 18वी परिषद झाली। आता पाहू या परिषदेतल्या महत्त्वाच्या बाबी। तर 7-8 बाबी आहेत, त्यातल्या 4 महत्त्वाच्या बाबी आपण इथे घेऊ। बाकीच्या ज्या मायनर बाबी आहेत त्या आपण 38व्या आवृत्तीमध्ये दिलेल्याच आहेत तुम्हाला वाचण्यासाठी, पण जास्त परीक्षाभिमुख या 4 बाबी पाहू। दिल्ली घोषणापत्राचा स्वीकार, ज्याला आपण म्हणतो दिल्ली डिक्लेरेशन। तर बऱ्याचशा परिषदेमध्ये जसं पॅरिस करार आहे, तर असे जे करार असतात, इतिहासामध्ये पुणे करार आहे, अशा प्रकारचं हे एक दिल्ली घोषणापत्र आहे। याच्यामध्ये एकूण 83 बाबींचा समावेश होता, ज्याला आपण 83 परिशिष्ट किंवा कलमे असं म्हणू। तर या 83 बाबीवरती जे G20चे सदस्य देश होते त्या सर्वांनी 100% सहमती दर्शवलेली आहे। आणि दिल्ली घोषणापत्रामध्ये 83 पैकी कोणकोणत्या महत्त्वाच्या बाबी होत्या तर त्या पहा इथे दिलेले, मजबूत, शाश्वत, संतुलित आणि सर्वसमावेशक वाढ, SDG म्हणजे सोशल डेव्हलपमेंट गोल्स, ज्याला आपण म्हणतो सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, ज्याला आपण म्हणतो शाश्वत विकास ध्येय, त्याच्यावरील प्रगतीचा वेग, शाश्वत भविष्यासाठी हरित विकास करार, 21व्या शतकासाठी बहुपक्षीय संस्था आणि बहुपक्षीयता पुनरुज्जीवित करणे इत्यादी बाबींचा या दिल्ली घोषणापत्रामध्ये समावेश आहे। अशा 83 बाबी त्यातल्या ह्या प्रमुख बाबी होत्या। पुढे या परिषदेमध्ये काय झालं तर अत्यंत महत्त्वाची एक बाब म्हणजे आफ्रिकन युनियनला G20चे कायमस्वरूपी सदस्यत्व देण्यात आलेले आहे। म्हणजे G20मध्ये एकूण 19 देश आणि एक युरोपियन युनियन असं 20 सदस्य आहेत।
त्यामध्ये आता आणखी एका सदस्याचा समावेश करण्यात आलेला आहे, तो म्हणजे आफ्रिकन युनियन, आफ्रिकन महासंघ. तर याच दिल्लीमध्ये झालेल्या 18व्या परिषदेमध्ये आफ्रिकन युनियनला आपण सदस्यत्व देण्याचा स्वीकार केलेला आहे आणि आफ्रिकन युनियनला सदस्यत्व द्यावं याचा ठराव भारताने मांडला होता आणि त्याला सर्व G20च्या सदस्यांनी पाठिंबा दर्शवला. आफ्रिकन युनियनला आता कायमस्वरूपी सदस्यत्व देण्यात येणार आहे. आफ्रिकन युनियन हे 55 सदस्य देशांचं एक युनियन आहे, महासंघ आहे. याची स्थापना 2002 साली झाली होती. ओके. त्यानंतर तर तिसरा पॉईंट याच्यामध्ये महत्त्वाचा तो म्हणजे जागतिक जैव इंधन आघाडी. आता पाठीमागे पॅरिस करारामध्ये एक इंटरनॅशनल सोलार अलायन्स म्हणजे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे आणि भारत आणि फ्रान्स यांच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची स्थापना करण्यात आलेली आहे, ज्याचं गुरुग्राम इथं मुख्यालय आहे. त्याच प्रकारची एक आघाडी इथं पण स्थापन झालेली आहे, जिचं नाव आहे जागतिक जैव इंधन आघाडी, ग्लोबल बायोफ्युअल अलायन्स GBA. आणि भारताने ही अलायन्स स्थापन करण्याचा इथे करार किंवा प्रस्ताव मांडला होता आणि या प्रस्तावाला सदस्य देशांनी अनुमोदन दिलेलं आहे. तर भारताच्या नेतृत्वाखालीच याची स्थापना इथं करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये जगातील 19 देश आणि 12 आंतरराष्ट्रीय संघटनांनी सहभागी होण्यास सहमती देखील दर्शवलेली आहे. याचा काय प्रमुख उद्देश आहे तर जैव इंधनांना म्हणजे बायोफ्युअल म्हणजे पेट्रोल डिझेल ही जी पारंपरिक इंधन आहेत याच्यामुळे प्रदूषणाची पातळी वाढते, म्हणून सध्या इलेक्ट्रिक कार्स किंवा इलेक्ट्रिक व्हेकलचं प्रमाण आपल्याला वाढलेलं दिसतं, CNGचं प्रमाण वाढलेलं दिसतं. तसंच बायोफ्युअलचा वापर केल्यामुळे जास्तीत जास्त प्रदूषणाची पातळी ही कमी होईल. या उद्देशाने जैव इंधनांना ऊर्जा संक्रमणाची गुरुकिल्ली म्हणून स्थान देणे आणि आर्थिक वाढीस हातभार लावणे म्हणजे जास्तीत जास्त बायोफ्युअलचा वापर करणे. आता भारताने असा प्रस्ताव ठेवलेला आहे की पेट्रोल आणि डिझेलमध्ये 20% इथेनॉलचं प्रमाण असावं, 2030 पर्यंत हे प्रमाण वाढवावं असा देखील प्रस्ताव या ठिकाणी भारताने मांडला होता. त्यानंतरचा मुद्दा पाहू आपण, चौथा यातला एक महत्त्वाचा मुद्दा, भारत पश्चिम आशिया युरोप आर्थिक कॉरिडॉर. आता इथं याला म्हटलं इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर, IMEC, IMEC. तर IMEC काय आहे तर या कॉरिडॉर अंतर्गत 2 कॉरिडॉर बांधण्यात येणार आहेत. आता हा कॉरिडॉर कशासाठी आहे तर आर्थिक विकासासाठी, जहाजे, रस्ते, रेल्वे किंवा डिजिटल नेटवर्क इत्यादींनी कनेक्टिव्हिटी वाढवणे हा या कॉरिडॉरचा मुख्य उद्देश आहे. तर याच्यामध्ये 2 उपकॉरिडॉर आहेत. एक आहे पूर्व कॉरिडॉर, ईस्ट कॉरिडॉर. हा भारताला पश्चिम आशिया आणि मध्य पूर्वेशी जोडणार आहे, मिडल ईस्ट जे गल्फ कंट्रीज आहेत त्या. आणि दुसरा आहे उत्तर कॉरिडॉर, हा पश्चिम आशिया अर्थात मध्य पूर्वेला युरोपशी जोडणार आहे. इथे तुम्हाला दिसेल भारतापासून सुरू होऊन हा झाला पूर्व कॉरिडॉर इथपर्यंत सौदी अरेबियापर्यंत आणि इकडचा जो आहे तर हा झाला उत्तर कॉरिडॉर. आपल्याला मॅपमध्ये जास्त क्लिअर होईल. तर भारतापासून सुरू होऊन हा युरोपपर्यंत ग्रीसपर्यंत जाणार आहे. तर या कॉरिडॉरच्या माध्यमातून हे दोन्ही कॉरिडॉर इथं निर्माण करण्यात येणार आहे आणि त्यावर काही सदस्यांनी सहमती दर्शवलेली आहे. या कॉरिडॉरमध्ये कोणाकोणाचा समावेश होणार आहे तर याची जी पार्श्वभूमी ते अशी आहे की चीनने वन बेल्ट रोड इनिशिएटिव्ह नावाचा एक उपक्रम आखलेला आहे. त्याच्या अंतर्गत भारताच्या 4ही बाजूंनी त्यांनी अशाच प्रकारचं कॉरिडॉर स्थापन करण्यासाठी विविध देशांशी करार केलेले आहेत. तर त्याला एक चॅलेंज देण्यासाठी, त्याला एक स्पर्धा निर्माण करण्यासाठी, त्याला पर्याय निर्माण करण्यासाठी भारताने हा कॉरिडॉर स्थापन केलेला आहे. तर या कॉरिडॉरमध्ये भारत, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, युरोपियन महासंघ EU, फ्रान्स, इटली, जर्मनी, अमेरिका इत्यादी देशांचा सहभाग आहे. त्यांनी या करारामध्ये समावेश घेतलेला आहे किंवा ते समाविष्ट झालेले आहे. तर तो भारतापासून सुरू होऊन असा युरोपपर्यंत, ग्रीसपर्यंत जाणार आहे. आता ही जी G20ची परिषद झाली तर बऱ्याच वेळा आपल्याला पॉलिटिकल सायन्समध्ये किंवा करंटमध्ये पण G20वर एखादा प्रश्न विचारण्यात येतो, म्हणजे ज्याला आपण माइंड इट असं म्हणतो किंवा जनरल नॉलेजशी रिलेटेड. तर आपल्याला माहीत असं G20 म्हणजे ग्रुप ऑफ 20 नेशन्स. तर G20ची स्थापना 26 सप्टेंबर 1999ला झाली, म्हणजे पुढच्या वर्षी त्याची सिल्वर जुबली आहे. 25 वर्ष पूर्ण होत आहेत 2024ला. म्हणून तो परीक्षाभिमुख आहे. 25-50 वर्ष झाले की त्याच्यावर जनरली प्रश्न येतात. याचे सदस्य आहेत 19 देश, भारतासह 19 देश आणि युरोपियन युनियन ही एक संघटना आणि आता आफ्रिकन युनियन पण ॲड होणार आहे. म्हणजे आता 21 सदस्य याचे होणार आहेत. याला मुख्यालय नाही, लक्षात ठेवा, याला कोणत्या प्रकारचं मुख्यालय नाही. व्याप्ती
म्हणजे ज्या देशात परिषद होते तोच देश त्या वर्षापुरता अध्यक्ष असतो, याला मुख्यालय नाही आहे। याची व्याप्ती किती पहा, G20 सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट संघटना समजली जाते जगातली, कारण जगाच्या 85% GDP हा G20मध्ये आहे। 75% जागतिक व्यापार GDPचा चालतो, G20चा चालतो। 66% जागतिक लोकसंख्या ही G20 सदस्य देशांमध्ये राहते आणि 60% जगाचं क्षेत्रफळ हे या G20नं व्यापलेलं आहे, इतकी याची व्याप्ती आहे। ठीक आहे, पुढची एक संघटना आपण पाहू, 49वी G7 शिखर परिषद। तिकडे जशी G20 होती 20 देशांची, तशी इथे ग्रुप ऑफ 7 नेशन्स म्हणून इथं G7 असं नाव देण्यात आलेलं आहे। त्याची 49वी परिषद नुकतीच पार पडली, आवृत्ती होती 49वी, कालावधी होता 19 ते 21 मे 2023, ठिकाण होतं हिरोशिमा जपान। याचे अध्यक्ष नो डाऊट ज्या देशामध्ये ती परिषद होते त्याचे राष्ट्रप्रमुख किंवा कार्यकारी प्रमुख हे त्या संघटनेचे किंवा त्या परिषदेचे अध्यक्ष असतात। म्हणून ही जी 49वी परिषद आहे याचे अध्यक्ष होते जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा। आता उपस्थिती G7 सदस्य राष्ट्र कोणकोणते सदस्य आहेत G7 मध्ये लक्षात ठेवा, फक्त जपान हा एकमेव आशियाई देश आहे, बाकीचे युरोपियन कंट्रीज किंवा पश्चिमेकडचे देश आहे हे लक्षात असू द्या। पहा, युनायटेड किंगडम, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि USA अमेरिका हे 6 देश आणि एकमेव आशियाई देश म्हणजे जपान, असे 7 देश याचे सदस्य आहेत। त्या 7ही देशांचे राष्ट्रप्रमुख किंवा प्रतिनिधी इथं उपस्थित होते। याशिवाय ग्लोबल साऊथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रांना देखील या परिषदेसाठी आमंत्रण देण्यात आलं होतं आणि या ग्लोबल साऊथमध्ये भारताचा देखील समावेश आहे। म्हणजे ग्लोबल साऊथ G7चे सदस्य नाहीत, परंतु आमंत्रित सदस्य होते, त्यांना आमंत्रण दिलं होतं। कोणते आहेत हे ग्लोबल साऊथवाले सदस्य? ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कोमोरोस, कुक आयलँड, भारत, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया आणि व्हिएतनाम। कधी कधी प्रश्न विचारला जाऊ शकतो की G7 मध्ये खालीलपैकी ग्लोबल साऊथच्या कोणत्या देशाला आमंत्रण देण्यात आलं नव्हतं, म्हणून ग्लोबल साऊथचे सदस्य देश आपल्याला परफेक्ट माहीत पाहिजे। ठीक आहे, याच्यामध्ये भारताचं प्रतिनिधित्व हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं। कुठेही जगामध्ये एखादी परिषद पार पडली तर तिथं एक स्टेटमेंटमध्ये दिलं जातं की भारताचं प्रतिनिधित्व कुणी केलं होतं, जसं COP27चं वगैरे आपल्याला विचारण्यात आलं होतं। म्हणून पंतप्रधानांनी केलं की राष्ट्रपतींनी केलं की आणखी एखाद्या मंत्र्यांनी किंवा प्रतिनिधींनी केलं ते परफेक्ट पाहत जा। इथं G7 मध्ये आपलं प्रतिनिधित्व PM नरेंद्र मोदी यांनी केलं होतं। याच शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 मे 2023 रोजी हिरोशिमा इथं महात्मा गांधीजींच्या अर्धपुतळ्याचे अनावरण केले। म्हणजे विचारलं जाऊ शकतं की कधी केलं किंवा कोठे केलं, किंवा असाही प्रश्न येऊ शकतो की G7 परिषदेमध्ये हिरोशिमा इथं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणाच्या अर्धपुतळ्याचे अनावरण केले सिंगल लाइनरमध्ये, तर तो आहे महात्मा गांधीजींचा अर्धपुतळा। G7 ची जनरल माहिती, 15 नोव्हेंबर 1975ला याची स्थापना झालेली आहे आणि G20 सारखंच याला एक औपचारिक सनद किंवा सचिवालय सेक्रेटरिएट नाही आहे। 2014 मध्ये म्हणजे अगोदर याचं नाव होतं G8, कारण 1998 साली अगोदर जे आपण सदस्य देश पाहिले 7, तर त्याच्यामध्ये रशिया समाविष्ट झाला होता 1998ला, म्हणून त्याचं जुनं नाव होतं G8। परंतु 2014 साली रशियाने क्रिमियावर आक्रमण केलं, जसं आत्ता युक्रेनवर आक्रमण केलेलं आहे, तर इथं क्रिमियाचं प्रकरण आहे, लक्षात ठेवा। रशियानं क्रिमियावर आक्रमण केल्याच्या घटनेमुळे 2014 साली रशियाचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं आणि त्यावेळी त्या G8चं रूपांतर G7 मध्ये झालेलं आहे, हे लक्षात असू दे। पुढची परिषद पाहू महत्त्वाची, 15वी ब्रिक्स परिषद। आता पहा, इथे ब्रिक्स वरूनच तुम्हाला लक्षात येईल की ब्रिक्सचा जो लॉंग फॉर्म आहे त्याच्यावरूनच याचे 5 सदस्य देश आपल्याला लक्षात येतील। ब्राझील, त्यानंतर रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका अशा 5 सदस्यांनी ही स्थापन केलेली आहे, म्हणून त्याचं शॉर्ट फॉर्म केलेलं आहे ब्रिक्स। तर त्याची 15वी परिषद 22 ते 24 ऑगस्ट 2023 दरम्यान पार पडली, ठिकाण होतं जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका। पुढची परिषद त्याची रशियामध्ये होणार आहे, 2023 ची जोहान्सबर्गला झाली। या परिषदेतील ठळक मुद्दे, या परिषदेमध्ये आत्तापर्यंत त्यांचे मेंबर होते 5
आता या परिषदेमध्ये 6 देशांना ब्रिक्स संघटनेत समाविष्ट करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला। अत्यंत महत्त्वाची बाब आहे की कोणते 6 देश आहेत ते पर्टिक्युलर माहीत असावे, कारण आपल्याला विचारले जाऊ शकते की 15व्या ब्रिक्स परिषदेमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाला सदस्यत्व प्रदान करण्यात आले नाही। तर ते 5 आणि हे 6 असे 11 सदस्य आता ते होणार आहेत। 1 जानेवारी 24 पासून त्याची अंमलबजावणी होणार आहे। कोणते 6 देश आहे? अर्जेंटिना, इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि UAE। हे शेजारी देश आहेत म्हणून लक्षात ठेवायला सोपे। गल्फ कंट्रीज इराण, सौदी अरेबिया आणि UAE, राहिले इकडचे अर्जेंटिना, इजिप्त आणि इथिओपिया, असे 6 देशांना सदस्यत्व प्रदान करण्यात आलेलं आहे आणि 1 जानेवारी 2024 पासून त्यांचं सदस्यत्व अंमलात येईल। म्हणजे 1 जानेवारी पासून ब्रिक्सची सदस्य संख्या ही 11 होणार आहे। ब्रिक्स भागीदारांना भारताने भारतीय डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा म्हणजे भारतीय स्टॉक देण्याचा इथं निर्णय घेतलेला आहे। हे एक परिषदेचा प्रमुख मुद्दा आहे। ब्रिक्सची स्थापना जून 2009 मध्ये झाली। सदस्य 5 आणि आता 1 जानेवारी पासून 5 + 6 11 सदस्य होणार आहेत। आणि 2023 चे ब्रिक्सचे अध्यक्ष होते सिरिल रामाफोसा, कारण दक्षिण आफ्रिकेमध्ये ती परिषद पार पडली म्हणून त्या देशाचेच राष्ट्रप्रमुख या परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात। पुढची परिषद 2024 ची ही रशियामध्ये होणार आहे। पुढची संघटना पाहू आपण, एक आसियान शिखर परिषद। आसियान ज्याला आपण म्हणतो असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स, म्हणजे दक्षिण पूर्व आशियाई देशांची ही एक संघटना आहे। ह्याची 43वी शिखर परिषद ही 5 ते 7 सप्टेंबर 2023 दरम्यान पार पडली। कुठे? जकार्ता, इंडोनेशिया। 4-5 मुद्दे तुम्हाला सांगितलं। कितवी परिषद होती, कधी पार पडली, कोठे पार पडली, त्याचे अध्यक्ष कोण होते आणि त्यातल्या प्रमुख बाबी कोणत्या। या परिषदेचे अध्यक्ष पाठीमागच्या सारखंच जोको विदोदो, इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष, कारण ही परिषद इंडोनेशियामध्ये पार पडली म्हणून त्याचे राष्ट्राध्यक्ष हे या परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष। परिषदेचे नेतृत्व केलं होतं ली सिएन लुंग, सिंगापूरचे पंतप्रधान। इथे गल्लत करू नका, एक म्हणजे परिषदेचे अध्यक्ष आणि दुसरे म्हणजे त्याचं नेतृत्व कोणी केलं, म्हणून कदाचित जर वन लाइनर प्रश्न आला की 49व्या आसियान शिखर परिषदेचे नेतृत्व कोणी केले होते, तर त्यावेळी जोको विदोदो लिहू नका, त्यावेळी ली सिएन लुंग, सिंगापूरचे पंतप्रधान, हे माहीत असू द्या। अध्यक्षपदाची थीम होती, मुख्य संकल्पना आसियान बाबी वाढीचा केंद्रबिंदू। आसियान काय? 8 ऑगस्ट 1967 रोजी स्थापना झाली आणि याचं मुख्यालय जकार्ता, इंडोनेशिया, आणि योगायोगाने जकार्तामध्येच आता ही परिषद पार पडलेली आहे। याचे सदस्य आहेत 10। 5 सदस्य हे संस्थापक सदस्य आहेत, त्याच्यामध्ये इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, थायलंड आणि सिंगापूर या देशांचा समावेश होतो। त्या 5 देशांनी ती स्थापन केली, आणखी 5 देश त्याच्यामध्ये ॲड झाले। सर्व देशांचा तक्ताच आपण पुस्तकामध्ये व्यवस्थित दिलेला आहे। ठीक आहे, पुढची परिषद पाहू, आसियान भारत शिखर परिषद। म्हणजे आसियानमध्ये भारताचा समावेश नाही आहे, तरी पण आसियान देशांसोबत भारताची स्पेशल शिखर परिषद होत असते, म्हणून ही आसियान शिखर परिषदेपेक्षा वेगळी आहे, पण त्याच्यासोबतच ती होते म्हणून तिचं नाव आहे आसियान भारत शिखर परिषद। तर आसियानसोबत भारताची होणारी शिखर परिषदेचा क्रमांक 20वा। 7 सप्टेंबर 2023 ला पार पडली, जकार्ता, इंडोनेशिया। म्हणजे आसियानची परिषद 5 ते 7 सप्टेंबरला झाली आणि त्यासोबतच ही पण परिषद तिथेच जकार्ता, इंडोनेशियामध्ये झाली। या परिषदेचे अध्यक्ष होते जोको विदोदो, इंडोनेशिया प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष, कारण तिथेच ती परिषद पार पडली। आणि या शिखर परिषदेबाबत याच्यासोबतच 18वी पूर्व आशिया शिखर परिषद देखील तिथंच पार पडलेली, हे माहीत असू द्या। म्हणजे आसियान परिषद, आसियान भारत शिखर परिषद आणि पूर्व आशियाई शिखर परिषद तिन्हीही सप्टेंबर 23 ला जकार्ता, इंडोनेशियामध्ये झालेल्या आहेत। आता या आसियान भारत शिखर परिषदेमध्ये ज्या महत्त्वाच्या बाबी होत्या त्यातल्या आपण 2 बाबी पाहू। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या शिखर परिषदेत भारताचं प्रतिनिधित्व केलं आणि त्यांनी 12 सूत्री सहकार्य योजना इथं प्रस्तावित केलेली आहे। म्हणजे 12 कलमी म्हणा, 12 सूत्री म्हणा, तर किती कलमी कार्यक्रम, किती कलमी योजना असंही विचारलं जाऊ शकतं। या शिखर परिषदेत पंतप्रधानांनी दिल्ली नाही, हे लक्षात असू दे, दिल्ली, तिमोर लेस्टे येथे भारतीय दूतावास स्थापन करण्याची घोषणा केली। आता हा जो तिमोर लेस्टे आहे तो देश आणि
आणखीन एक बेट असणारा देश आहे पपुआ न्यू गिनिया। तर तिमोर लेस्टे आणि पपुआ न्यू गिनिया हे दोन देश आसियानचे, ज्याला आपण म्हणू आमंत्रित भागीदार देश आहेत, सदस्य देश नव्हे। तर त्या देशामधल्या तिमोर लेस्टेची राजधानी दिल्ली येथे भारतीय दूतावास, इंडियन एम्बसी स्थापन करण्याची घोषणा पंतप्रधानांनी या शिखर परिषदेमध्ये केली। असे दोन यातल्या प्रमुख बाबी आहेत। तर अशा पद्धतीने जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये झालेल्या, वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदा किंवा बैठकांवर एक धावता आढावा आपण घेतलेला आहे। अशा बऱ्याचशा परिषदा वगैरे होतात, त्याची आपण प्रत्येक एडिशनमध्ये माहिती देत असतो आंतरराष्ट्रीय घडामोडी या टॉपिकमध्ये। तर आगामी ज्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये 1 वर्षाच्या घडामोडी साधारणतः विचारल्या जातात। तर या घडामोडीसाठी आपल्याला काय करायचं, तर 1 जानेवारीपासून आपल्या 4 एडिशन्स प्रकाशित झालेले आहे। ॲव्हरेज 2-2.5 महिन्याला आपले एडिशन प्रकाशित होतात। तर या 4 एडिशनमध्ये 1 जानेवारीपासून ते 30 सप्टेंबरपर्यंतचा डेटा दिलेला आहे। प्रत्येक एडिशनमध्ये सगळ्या महत्त्वाच्या संघटना, परिषदा, त्याशिवाय ज्या मायनर संघटना होतात त्यांची पण माहिती दिलेली आहे। तर त्याचं व्यवस्थित तुम्ही वाचन करा आणि जवळपास 75 ते 80% प्रश्न प्रत्येक परिषदेमध्ये आपल्याच पुस्तकातून विचारण्यात येत आहेत, वेगवेगळ्या एडिशनमधून, हे लक्षात असू द्या। त्यामुळे तेवढे जर तुम्हाला प्रश्न आले तर नक्कीच तुम्ही कट ऑफमध्ये येताल। बाकीच्या विषयामध्ये तर आपल्याला ॲव्हरेज समान मार्क येत असतात। तर याचा लाभ घ्या। त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी काही दुसऱ्या टॉपिकवरचे व्हिडिओ हवे असतील तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहा की अमुक अमुक टॉपिकचा एखादा व्हिडिओ काढा, आपण तो नक्की काढू। आपलं एक टेलिग्राम चॅनल पण आहे अभिनव प्रकाशन पुणे नावाचं, त्याचं QR कोड इथं आपण दिलेला आहे। तर तेही जॉईन करा। डेली अपडेट, डेली वर्तमानपत्र आपण त्याच्यावरती अपलोड करत असतो। तर आत्ताचा जो आपला व्हिडिओ आहे तो आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा। याशिवाय अभिनव प्रकाशन पुणे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आणि तुम्हाला इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी 38 आणि 37 आवृत्तीची सॅम्पल कॉपी पण देत आहे। हे सगळे पुस्तकं आपले ॲमेझॉनवरती किंवा kesagaronline.com या वेबसाईटवरती व्यवस्थित डिस्काउंटमध्ये उपलब्ध आहेत, तुम्हाला घरबसले ते मिळू शकतात। तर आगामी ज्या तुमच्या गट ब, गट क च्या मुख्य परीक्षा आहेत त्या, शिवाय TCS IBPS मार्फत ज्या परीक्षा सध्या घेण्यात येत आहेत त्याच्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। थँक्यू सो मच।